सूर्यवंशींच्या मृत्यूची चौकशी करणार की नाही? क्रौर्य कसं संपुष्टात येईल हे पाहिलं पाहिजे. सरपंच हत्या आणि सूर्यवंशी मृत्यू प्रकरणावरून भुजबळ संतप्त. पुरावे असतील तर धनंजय मुंडेंना सहआरोपी करा. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची मागणी. तर मीडिया ट्रायल करून कोणालाही आरोपी करता येत नाही, त्यासाठी पुरावे सापडावे लागतात. FIR मध्येही नाव असावं लागतं, हाकेंचा दावा. संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीमध्ये शनिवारी आक्रोश मोर्चा. सकल मराठा समाजाच्या वतीनं बारामतीमध्ये घेण्यात आलेल्या बैठकीत निर्णय. तसंच शनिवारी दुपारी 12 पर्यंत बारामती बंद ठेवण्याचंही आवाहन. नवी मुंबईमध्ये महापे येथे अत्याधुनिक सायबर सुरक्षा केंद्र उभारणार. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सायबर गुन्ह्यांना वेळीच रोखण्यासाठी राज्यातील 50 सायबर पोलीस ठाणे या प्रणालीशी जोडली जाणार. गडचिरोलीच्या देसाईगंज रेल्वे स्थानकाच्या गेटवर झाडीपट्टी रंगभूमीची ओळख दाखवणारी नाममुद्रा तयार. पूर्ण विदर्भात देसाईगंज शहराची ओळख ही झाडीपट्टीची रंगभूमी अशी आहे. वरळीतील शासकीय दुग्धशाळा वसाहत इमारतींच्या दुरुस्तीचं काम प्रगतीपथावर. विधान परिषदेत दुग्ध विकास मंत्री अतुल सावे यांची माहिती. मुंबईतल्या जोगेश्वरीत एका 12 वर्षीय मुलीवर 5 नराधमांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार. या प्रकरणी 5 आरोपींना अटक केली असून ते AC मेकॅनिक असल्याची माहिती. स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेचा पोलिसाच्या वेशातील फोटो समोर. दत्ता गाडे पोलीस असल्याचं सांगून फसवणूक करायचा, तो पोलीस बनून लोकांना लुबाडायचा. केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी तिघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. भुसावळ सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली. आपला कार्यकर्ता असला आणि तक्रार आली तरीही कारवाई करा. शिरूरमध्ये झालेल्या मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुरेश धस यांची प्रतिक्रिया. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.